अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट जाळीदार तोंडात विरघळणारे हे खव्याचे गुलाबजाम तयार आहेत। खव्याचे गुलाबजाम जर तुमचे बिघडत असतील, कडक होत असतील, चिरत असतील, तेलामध्ये फुटत असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। अगदी डिटेलमध्ये गुलाबजाम परफेक्ट होण्यासाठी मी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर नमस्कार, मी सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खव्याचे परफेक्ट गुलाबजाम बघणार आहोत। तर हे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम हा खवा घेतलेला आहे। खवा अगदी असा सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत हवा आणि असा मऊ लुसलुशीत खवा होण्यासाठी हा खवा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटे या पद्धतीने मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत खवा मळून घेतला की गुलाबजाम सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार होतात। त्याचबरोबर तळताना ते तेलामध्ये अजिबात चिरणार नाहीत की फुटणार नाहीत। तर हे गुलाबजाम आज आपण मैदा अजिबात न वापरता करणार आहोत। तर मैद्याच्या ऐवजी यामध्ये आपल्याला लागणार आहे रवा। तर इथे एक छोटी वाटी रवा मी घेतलेला आहे। साधारण 50 ते 55 ग्रॅम हा रवा असावा आणि हा रवा आपल्याला अगदी बारीक घ्यायचा आहे। पण तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर तो रवा तुम्ही या खव्यामध्ये वापरू शकताय। तर आता हा घेतलेला सगळा रवा मी या खव्यामध्ये घालते। यासोबतच अगदी चिमूटभर आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे। तर यामध्ये रवा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातल्यामुळे छान चव येते। या गुलाबजामला छान सोनेरी रंग येण्यासाठी, यातून छान जाळीदार होण्यासाठी एक खास गोष्ट आपण इथे घालणार आहोत आणि ती खास गोष्ट म्हणजे 1 चमचा साखर आपल्याला इथे वापरायची आहे। साखरेमुळे छान सोनेरी रंगाचे गुलाबजाम होतात आणि मस्त जाळीदार असे होतात। तर आता आपल्याला इथे घ्यायचा आहे खाण्याचा सोडा। अगदी 2 चिमूट खाण्याचा सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे। या गुलाबजाममध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि गुलाबजाम अगदी हलके होण्यासाठी अगदी 2 चिमूट खाण्याचा सोडा इथे आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे दूध। तर अगदी पाव वाटी दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे। दूध तुम्ही तापलेलं कच्चं कसलंही घेऊ शकता आणि अगदी पाव वाटी दूध आपल्याला लागणार आहे आणि हे आपण गरजेनुसार वापरणार आहोत। तर सगळ्यात आधी या खव्यामध्ये हा रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच गरजेनुसार यामध्ये आपण दूध घालणार आहोत। कारण बऱ्याचदा एखादा खवा जो आहे खूप ओलसर असतो आणि एखादा खवा अगदीच कोरडा असतो। तर त्याचा अंदाज येण्यासाठी हा रवा आपण खव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच गरजेनुसार अगदी थोडं दूध टाकून या खव्याचा मस्त असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला दूध थोडं टाकत हा खवा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। थोडं दूध टाकून हा खवा मी मळून घेत आहे आणि हा खवा मी थोडंसं चेक करून बघते। तर हा खवा अगदी मोकळा होत आहे। तर अजूनही यामध्ये आपल्याला दूध टाकून हा खवा मळून घ्यायचा आहे। दूध अगदी थोडं म्हणजे 1 ते 2 चमचा दूध आपल्याला टाकत हा खवा असा छान मळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या खव्याचा मस्त असा गोळा मी मळून घेतलेला आहे। अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे। तर असा गोळा होईपर्यंत आपल्याला हा खवा दूध टाकून मळून घ्यायचा आहे। तर आता हा खवा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। यामध्ये रवा वापरलेला आहे तो छान मुरावा आणि मस्त फुलून यावा यासाठी एक 15 मिनिटं आपण हा खवा झाकून ठेवून देणार आहोत। तर इथे आपण पाव वाटी जे दूध घेतलं होतं त्यातील अगदी 2 ते 3 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे। हे आपण नंतर वापरणार आहोत। तर हा खवा आता मी झाकून एक 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते। तर इथे 15 मिनिटांनंतर हा खवा मी काढलेला आहे आणि हा खवा आता आपण चेक करूयात। तर हा खवा हाताने अशा पद्धतीने दाबून बघितलात तर रवाळ आणि मोकळा असा हा खवा दिसत आहे। तर हा खवा असा थोडासा मळून बघितला किंवा याच्यातील एक छोटासा गोळा तुम्ही हातामध्ये असा दाबून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल यापासून गुलाबजाम व्यवस्थित वळता येणार नाहीत। कारण याचं जे टेक्स्चर आहे अगदी रवाळ आणि दाणेदार झालेला आहे। तर हा खवा बिघडलेला नाही आहे। यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो छान फुलल्यामुळे हा खवा असा दिसत आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, राहिलेलं जे दूध होतं त्याच्यातील थोडंसं दूध टाकून हा खवा पुन्हा एकदा छान मळून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि हा खवा मळून बघते। अजूनही हा खवा थोडासा रवाळ आहे आणि थोडासा मोकळा आहे। तर आता राहिलेलं सगळं दूध यामध्ये घालते आणि हा खवा आता आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिटे हा खवा छान असा मळून घ्यायचा आहे। तर मोजून घेतलेलं पाव वाटी सगळं दूध यामध्ये मी वापरलेलं आहे। आता यापेक्षा जास्त दूध घालायची इथे अजिबात गरज नाही। तर हा खवा मळताना तुमच्या लक्षात येईल की दूध घालायची गरज आता पडणार आहे की नाही। तर इथे हा अगदी सॉफ्ट लोण्यासारखा गोळा ह्या खव्याचा तयार झालेला आहे।
असं छान मळून घेतल्यानंतर हा गोळा अगदी सॉफ्ट झाला की ओळखायचं गुलाबजाम बनवण्यासाठी हा खव्याचा गोळा आता आपला तयार झालेला आहे। तर आता याचे आपण गुलाबजाम बनवणार आहोत। गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही बनवू शकताय। गुलाबजाम बनवताना सुरुवातीला हा गोळा दोन हाताच्या मध्ये थोडासा दाब देत गोल फिरवायचा आहे। त्यानंतर अगदी हलक्या हाताने याला गोलाकाराचा द्यायचा आहे। यामुळे गुलाबजामला चिरा पडत नाहीत, सॉफ्ट असे हे गोळे होतात, त्याचबरोबर छान गोल आकार येतो। तर इथे बघू शकताय परफेक्ट असा हा गुलाबजाम आपला बनून तयार झालेला आहे। गुलाबजाम बऱ्याचदा चिरतात किंवा तेलामध्ये फुटतात, तर ते टाळण्यासाठी गुलाबजाम वळताना अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये व्यवस्थित दाब द्यायचा आहे आणि त्यानंतरच गुलाबजामला व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे। असं केल्यामुळे गुलाबजाम अजिबात चिरणार नाहीत किंवा तेलामध्ये फुटणार नाहीत। तर याच पद्धतीने राहिलेले सगळे गुलाबजाम मी बनवून घेते। तर इथे गुलाबजामचे हे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत, हे आपण तळून घेणार आहोत। तर त्याचबरोबर एका बाजूला आपण पाक सुद्धा बनवायला ठेवायचा आहे। पाक बनवण्यासाठी इथे मी 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 200 ग्रॅम खवा आणि साधारण 50 ग्रॅम रवा इथे मी वापरलेला आहे, त्यासाठी 350 ग्रॅम साखर मी घेतलेली आहे। तर इथे गुलाबजाम व्यवस्थित मुरले जातील इतकाच पाक मी बनवणार आहे, जास्तीचा पाक बनवणार नाहीये। पण तुम्हाला जर गुलाबजाम मध्ये जास्तीचा पाक बनवायचा असेल तर इथे तुम्हाला साखर थोडीशी वाढवून घ्यावी लागेल। तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास साधारण पाणी यामध्ये घालते। साधारण 300 ते 350 ml पाणी यामध्ये मी घालते, किंवा साखर बुडून अगदी अर्धा ते पाऊण इंच पाणी वरती राहील इतकं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। या साखरेच्या प्रमाणामध्ये परफेक्ट गोड असे हे गुलाबजाम होतात। पण तुम्हाला जर पाक जास्तीचा बनवायचा असेल तर मात्र तुम्हाला साखर आणि पाणी थोडंसं वाढवावं लागेल। तर आता हा पाक बनवण्यासाठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे। साखर अशा पद्धतीने एकसारखे मिक्स करत राहायची आहे, नाहीतर साखर खाली लागू शकते। साखर विरघळल्यानंतर आपण हे मिक्स करणं थांबवलं तरी चालू शकतं। तर इथे साखर आता व्यवस्थित विरघळलेली आहे आणि आता गॅस मी मोठाच ठेवलेला आहे। तर या पाकाला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी 2 हिरवी वेलची हलक्याशा ठेचून यामध्ये घातलेली आहे। तुम्ही इथे वेलदोडीची पावडर वापरू शकता। आणि आता गॅस मी कमी केलेला आहे। मध्यम गॅसवरती आता हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटेच हा पाक आपण शिजवून घेणार आहोत। तर या पाकाला तार वगैरे आणायची अजिबात गरज नाही। तर आता याच्यामध्ये मी थोड्याशा केशराच्या काड्या घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर आता हा पाक व्यवस्थित असा ढवळून घेते। केशराच्या काड्या घातल्यामुळे या पाकाला मस्त असा रंग आलेला आहे। मध्यम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटे हा पाक मी उकळवून घेतलेला आहे। तर हा पाक आपला तयार आहे। हा पाक तयार झाला हे ओळखायचं कसं, तर यामध्ये घातलेली पळी किंवा चमचा अगदी हलकासा काही सेकंद थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर लागलेला पाक बोटामध्ये अशा पद्धतीने चेक करायचा आहे। बोटामध्ये छान चिकटपणा जाणवला पाहिजे असा पाक आपल्याला बनवायचा आहे। याची तार वगैरे आपल्याला अजिबात करायची नाही आहे। बोटाला हा पाक चिकट जाणवला पाहिजे इतका पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पाकाला उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटे पाक तुम्ही शिजवून घेतला तर हा पाक आपला तयार झाला असं समजावं। तर आता गॅस बंद करून हा पाक मी बाजूला ठेवून देते आणि आता आपण तयार केलेले हे गुलाबजाम तळून घेऊयात। तर हे गुलाबजाम तळण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे। तुम्ही तुपामध्ये हे गुलाबजाम तळून घेऊ शकता। तर हे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, मध्यम असं गरम हे तेल झालं की गुलाबजाम आपण यामध्ये सोडणार आहोत। एका वेळेला खूप जास्त गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाही आहे, तेलामध्ये व्यवस्थित बसतील आणि ते व्यवस्थित तळले जातील इतकेच गुलाबजाम आपण या तेलामध्ये सोडायचे आहेत। गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पळी किंवा चमचा लावायचा नाही आहे। सुरुवातीला गुलाबजाम ओलसर असल्यामुळे ते फुटण्याची शक्यता आहे। तर गुलाबजाम थोडेसे सेट झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने पळीने आपण या पद्धतीने हे गुलाबजाम मिक्स करत राहायचं आहे। गुलाबजाम थोडेसे सेट झाले किंवा या पद्धतीने बाहेरील आवरण थोडंसं कडक झालं की अशा पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करून घेऊ शकतो। इथे गुलाबजाम छान रंगावरती तळून झालेले आहेत, पण मला अजून थोडासा डार्क रंग हवा आहे, तर त्यामुळे मी अजून थोड्याशा रंगावरती हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। तर हे गुलाबजाम तुम्हाला आवडतील त्या रंगावरती तुम्ही तळून घेऊ शकताय। अगदी छान रंगावरती हे गुलाबजाम मस्त असे तळून झालेले आहेत। तर सगळे गुलाबजाम मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर हे तळलेले गुलाबजाम मी काढून घेते आणि राहिलेले सगळे गुलाबजाम आपण याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम तेलामध्ये सोडताना गॅस खूप मोठा करायचा नाही आहे, मध्यम गॅसवरती हे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत। शेवटी छान रंग येण्यासाठी थोडासा गॅस तुम्ही मोठा केला तरी चालू शकतं।
याच पद्धतीने राहिलेले सगळे गुलाबजाम इथे मी बनवून घेतलेले आहेत। तर आता हे तयार केलेले गुलाबजाम आपण पाकामध्ये घालणार आहोत। तर हे गुलाबजाम पाकामध्ये घालण्यापूर्वी पाक आपल्याला चेक करायचा आहे। पाक हलकासा गरम असला पाहिजे, त्यावेळेलाच आपल्याला गुलाबजाम यामध्ये घालायचे आहेत। कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम आणि कडकपेक्षा थोडंसं कमी गरम असा पाक असला पाहिजे। तुम्ही बोटाने हा पाक चेक करू शकता। बोटाला अगदी हलकासा चटका बसला पाहिजे असा पाक असावा, त्यावेळेलाच तुम्ही गुलाबजाम यामध्ये घालू शकताय। तर हा पाक गॅसवरून काढल्यानंतर यावरती झाकण मी लावलं होतं, त्यामुळे जेवढा गरम हा पाक हवा तेवढा गरम आहे। तर तुमचा पाक जर जास्त थंड झाला असेल तर तो हलकासा गरम करून घ्या आणि मगच त्यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत। तर इथे सगळे गुलाबजाम मी पाकामध्ये सोडलेले आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये बुडले पाहिजेत यासाठी असं पसरट भांडे आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर आता हे गुलाबजाम आपण पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 तास तुम्ही पाकामध्ये ठेवून घेतला तरी चालू शकतं, पण तुम्हाला जर संध्याकाळी हे गुलाबजाम खायचे असतील तर सकाळीच हे गुलाबजाम बनवून पाकामध्ये सोडून द्या, किंवा जर सकाळी गुलाबजाम खायचे असतील तर रात्रीच तुम्ही हे गुलाबजाम बनवून पाकामध्ये सोडलात तर अगदी छान गुलाबजाम पाकामध्ये मुरले जातात आणि रसरशीत असे हे गुलाबजाम आपले बनून तयार होतात। तर शक्यतो हे गुलाबजाम 10 ते 12 तास पाकामध्ये छान मुरवून घ्या, म्हणजे छान असे ते मुरले जातात आणि मस्त टम्म फुगले जातात। तर हे गुलाबजाम मी रात्रभर पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवले होते आणि सकाळी हे गुलाबजाम मी काढलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट असे हे गुलाबजाम फुलून आलेले आहेत। तर इथे अगदी रसरशीत मस्त टम्म फुगलेले आणि अगदी जाळीदार हे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तर इथे एक गुलाबजाम तुम्हाला मी तोडून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता आतून छान जाळी आलेली आहे या गुलाबजामला आणि मस्त आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि छान असा रंग या गुलाबजामला आलेला आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर हे गुलाबजाम बनवलात तर मार्केटपेक्षा भारी तुमचे हे अगदी रसरशीत अतिशय सॉफ्ट असे गुलाबजाम बनून तयार होतील। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मैदा अजिबात न वापरता हे गुलाबजाम जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।